पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शंकर शेडगे यांची लहान मुलगी मयत करिश्मा आणि आकाश राऊत यांचा 22 फेब्रुवारी 2022 रोजी विवाह झाला। लग्नानंतर 5 महिने सुरळीत चालले होते। त्यानंतर पती आकाशने तसेच सासरे जयराम आणि सासू आशा राऊत यांनी करिश्माला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली। तसेच माहेरच्यांशी फोनवर बोलण्यास बंदी घातली। फोनवर बोलणे होत नसल्याने फिर्यादी हे वेल्हे बुद्रुक येथील घरी करिश्माला भेटण्यासाठी गेले। त्यावेळी आकाशने तुम्ही तिला भेटायला यायचं नाही असे सांगितले। यानंतर करिश्माने पुढील काही महिने दबावाखाली काढले। त्यानंतर करिश्मा गरोदर राहिली। शेडगे यांनी अनेक वेळा राऊत कुटुंबियांना करिश्माचे डोहाळे जेवण घालण्यासाठी तिला घरी पाठवण्याची विनंती केली, मात्र सासरच्या लोकांनी त्यास नकार दिला आणि प्रसूती होण्याच्या 3 ते 4 दिवस अगोदर करिश्माला माहेरी पाठवलं। 26 जून 2023 रोजी करिश्माला मुलगी झाली। बाळंत झाल्याच्या 5व्या दिवशी आकाश शेडगे यांना फोन करून करिश्मा आहे त्या अवस्थेत सासरी पाठवून देण्यास सांगितले। तिची सध्या उठबस करण्याची परिस्थिती नसल्याने तिला महिना 15 दिवस माहेरी राहू द्या असं शेडगे यांनी म्हटल्याने आकाशने त्यांच्यासोबत फोनवर शाब्दिक वाद घातला। त्यानंतर नाईलाजास्तव शेडगे यांनी करिश्माला सासरी सोडले। त्यानंतरही सासरच्या लोकांनी तिचा छळ करणं थांबवलं नाही। अखेर सासरच्या छळाला कंटाळून करिश्माने 31 मार्च 2024 रोजी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तिला भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले। मंगळवार दिनांक 2 रोजी उपचारादरम्यान रात्री 8 वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले।